हाय संभाजीनगरकर, माझ्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर आम्ही आज रस्त्याने चाललो होतो. काल शुक्रवारची ही घटना आहे. 11:30 साडेबाराच्या सुमारास एका मुलांनी ह्या डोंगरावर येऊन आत्महत्या केली. तो तिथे झालटा फाटा इथे सिटीमध्ये राहायचा आणि तो घरच्यांना सांगितलं त्यांनी की बा मी आत्महत्या करणार आहे म्हणून. तर आईवडिलांनी त्याला दिवसभर सोडलंच नाही, त्याच्याच मागे मागे होता. मग तो इथे आला. आई वडील बहीण तिघं पण आले. 2-2.25 तास त्याला सगळ्यांनी समजून सांगण्यात आले. 30 गावचे सरपंच पण आले होते, आजूबाजूचे लोक पण जमा झाले होते तिथे. अशी घटना झाली होती. सगळे त्याला समजून सांगत होते पण तो कोणाचंच ऐकत नव्हता. अशी घटना घडली. तर कारण असं समजले की त्याला आयफोन पाहिजे होता वाटते. वडिलाला म्हणत होते मला आयफोन घेऊन द्या. त्याच्यासाठी तो म्हणे नाही घेऊन दिला तर आत्महत्या करून. त्या रागाच्या भरात इथे येऊन तो हे डोंगरावर उभा राहून आत्महत्या करत होता. आणि एवढं सगळ्या समजून सांगून पण तो ऐकायला तयार नव्हता. आता मुलांनी आईवडिलांचा पण विचार करायला पाहिजे की त्यांची तेवढी ऐपत आहे का घेऊन द्यायची. ह्या अशी शोक काय कामीची की बा घरचा तर आपल्या विचार करायचा ना की आपली तेवढं घरची ऐपत आहे का नाही आहे. कशी मुलं झाले आजकाल. आईवडिलांचा तर विचार करा. बेकार दुनिया झालेली आहे. आणि याच्या आधी पण अशा 9-10 घटना घडलेल्या आहे ह्या डोंगरावर, काही ना काही घडलेले. तर इथलचं सरपंच आमदार संजय भाऊ शिरसाट यांनी पण काही ना काही इथे हे करायला पाहिजे. कारण अशा खूप घटना घडत आहे आणि तो लक्ष राहू दे. अशा घटना घडत आहे तर तुमचं पण लक्ष राहू दे. कारण हे अशा घटना घडणार आणि याच्या पुढे खूप वाढलं हे असं.